वाओ, लुक एट द व्यू। वही वायरल वीडियोस वाला राम घाट खुद अपनी आंखों से देखना वॉज मोर दॅन अ ड्रीम। हाय, वेलकम बॅक टू गपशप विथ शिवानी। सो हा आहे पार्ट 4 या उज्जैन ट्रिपचा, म्हणजेच या सिरीजचा लास्ट डे सुद्धा। सो आज ना काही गडबड नव्हती, कारण आज आमची रिटर्न ट्रेन होती। मग आम्ही सकाळी सगळ्यात पहिला श्री महाकालेश्वर दर्शनासाठी निघालो। त्याआधी मस्त गरम गरम चहा घेतला। खूप व्हिडिओज मध्ये पाहिलं होतं, महाकालला जाताना लोक डोक्यावरती असं महाकाल लिहिलेला टिक्का लावतात। सो आम्ही पण महाकाल लिहिलेला टिक्का लावून दर्शनासाठी निघालो। तर जाईल तिथे आमची महादेवाची घोषणा ही चालूच होती। आता महाकालेश्वर दर्शन घेऊन आम्ही निघालो बाकीचे टेम्पल्स करायला। त्यात सगळ्यात पहिला आम्ही इथलं फेमस इस्कॉन टेम्पलला आलो। इथली ही शांतता आणि श्री राधाकृष्णांना बघून मन खूप प्रसन्न झालं। आता नेक्स्ट नवग्रह शनी मंदिर करून आम्ही पोहोचलो श्री अष्टविनायक मंदिरात। वाव, हे मंदिर एवढं सुंदर आणि क्लीन आहे, आणि हा गणपती बाप्पा तर खरंच उज्जैन मधल्या सगळ्या मंदिरात खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे। आता आम्ही मस्त खाऊन पिऊन फ्रेश होऊन इकडे आलो आरतीसाठी। ती आरती म्हणजे रामघाट वरची माँ क्षिप्रा आरती। ही बरोबर 6 ते 7 टाइम मध्ये होते। देन हम पहुंच गए सीधा माँ हरसिद्धि टेम्पल। इधर के ये सुंदर नजारे देख के निकल गए रिटर्न रूम की ओर। नंतर कळालं की आम्ही या महाकाल नगरीमध्ये एवढं गुंतून गेलो होतो की आमची तिकीट प्रिव्हियस डे ची होती आणि आम्ही नेक्स्ट डे ट्रेन पकडायला निघालो होतो। याचा स्पष्ट अर्थ आहे की आमची ट्रेन मिस झालेली। बट डोंट वरी, मेरी फ्रेंड की पहचान इतने दूर दूर तक थी कि हमारे लिए सीधा झांसी से एक मिनी बस अरेंज हुई और हम पे महादेव की कृपा हो गई। सकाळी उठल्यावर हॉटेलच्या काकांनी आमच्यासाठी गाडी अरेंज केली, ते पण सकाळी 4 वाजता। खरंच काकांनी खूप सपोर्ट केला। लेकिन जाते टाइम हम ठंड से इतना कांप रहे थे कि शायद मनाली में भी इतनी ठंड नहीं होगी, और हम बस में विराजमान होते ही ब्लैंकेट लेके ऐसे सोए कि जैसे पिछले 3 दिन से कोई सोया ही नहीं था। खरं तर जाताना माझी एकच फ्रेंड होती, पण येताना मी सगळ्यांसोबत एवढी कम्फर्ट झाली की वाटत होतं की मी ह्यांना खूप आधीपासून ओळखते। मग हा 12 तासांचा प्रवास करून मी फायनली माझ्या घरी पोहोचले। तर कशी वाटली तुम्हाला ही उज्जैनची सिरीज मला कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि जर तुम्ही पार्ट 1 बघितला नसेल तर वरती दिलेल्या छोट्या प्ले बटनवर क्लिक करून पार्ट 1 नक्कीच बघा। ओके, बाय, सी यू इन नेक्स्ट गपशप।